हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द व्हिडिओ, वेलकम टू द चॅनल. आपण मागच्या लॉंग व्हिडिओमध्ये बघितलं नाऊन आणि पार्ट्स ऑफ स्पीच. आज घेऊन आली आहे मी टाईप्स ऑफ नाऊन. तर त्याच्यात पहिला नाऊन, टाईप्स ऑफ नाऊन आहे कॉमन नाऊन. कॉमन नाऊन इज अ नेम ऑफ जनरल अनस्पेसिफिक पीपल, प्लेस, थिंग और आयडिया. हे अनस्पेसिफिक आहे, लाईक सिटी, डॉग, कॅट, बुक. कुठेही स्पेसिफिक सिटीचं नाव नाही आहे, स्पेसिफिक डॉग कॅटचं नाव नाही आहे, स्पेसिफिक बुक नाही आहे. हे झालं कॉमनमध्ये, हे झाले कॉमन नाऊन. नंतर प्रॉपर नाऊन आर स्पेसिफिक नेम्स. ते स्पेसिफिक नेम आहे. जसं सिटी इथे लिहिलं होतं मी कॉमन असल्यामुळे, पण इथे स्पेसिफिक आहे की मुंबई इज द नेम ऑफ द सिटी. नेहा अँड द सिक्रेट इज द नेम ऑफ द बुक. हे स्पेसिफिक आहे. नंतर थर्ड आहे कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन इज अ नेम ऑफ ग्रुप ऑफ पीपल, ॲनिमल ऑर थिंग. ग्रुप ऑफ म्हणून कलेक्टिव्ह नाऊन आहे, नावातच आहे त्याच्या. इट्स अ कलेक्शन, इट्स अ ग्रुप ऑफ पीपल ऑर ॲनिमल ऑर थिंग. लाईक फॉर एक्झाम्पल टीम, फ्लॉक, स्टाफ, ऑडियन्स, क्लस्टर. हे सगळे ग्रुप ऑफ पीपल आहे. द टीम इज अ ग्रुप ऑफ पीपल. ओके, नाउ फोर्थ इज ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन इज अ फीलिंग ऑर अ क्वालिटी. ती एक फीलिंग आहे किंवा क्वालिटी आहे, त्याला म्हणू आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. लाईक ऑनेस्टी, ब्रेव्हरी, लॉयल्टी. हे सगळे क्वालिटीज आहेत, फीलिंग्ज आहेत. ओके, तो फीलिंग्स आणि क्वालिटीजला आपण म्हणून ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. नंबर 5 मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन आर मटेरियल्स ऑर सबस्टन्सेस ऑर मटेरियल येतं मटेरियल नाऊनमध्ये. लाईक गोल्ड, सिल्वर, कॉपर, वॉटर, टी, ज्यूस, सबस्टन्सेस हे येतं मटेरियल नाऊनमध्ये. नंबर 6 कंपाऊंड नाऊन. नाउन्स मेड ऑफ 2 or more वर्ड्स फॉर्मिंग वन कॉन्सेप्ट. ओके, तर म्हणजे जसं की दोन जे नाउन्स आहेत ते एकत्र होऊन एकच बनवतात, ते म्हणजे कंपाऊंड नाऊन. लाईक क्लास वेगळे, रूम वेगळे, क्लासरूम, टूथपेस्ट, दोन वेगवेगळे नाऊन मिळून एक नाऊन बनवतात, कंपाऊंड नाऊन. नेक्स्ट 7th इज अ पजेसिव्ह नाऊन. आता नाऊन म्हणजे त्याच्या नावातच आहे पजेशन येतं, की पजेसिव्ह नाऊन शोज द ओनरशिप. ओनरशिप म्हणजे रोहन्स बॅग, टीचर्स बुक, एपॉस्ट्रॉफी येतो की हे त्याचं आहे, हे त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं आहे वस्तू, ते येतं पोझिशनमध्ये. नंतर 8 काउंटेबल, जे आपण मोजू शकतो, काउंटेबल नाउन्स. लाईक वन बनाना, 2 बनाना, आय हॅव 3 बनानाज. लाईक ते येतं बनानाज, एग्स, ॲपल्स, फ्लावर्स, मिनिट, सेकंड, वीक. हे आपण काउंटेबल नाऊनमध्ये घेऊ. नंतर येतं अनकाउंटेबल नाऊन, म्हणजे जे आपण काउंट नाही करू शकत. लाईक मिल्क, सॉल्ट, शुगर, राईस, चीज, वॉटर, एनर्जी, ब्युटी. हे आपण काउंट नाही करू शकत. तर काउंटिंग म्हणजे मिल्क आपण नाही काउंट करू शकत. 1, 2, 3 मिल्क, आय हॅव 4 मिल्क, आय हॅव 5 मिल्क. नो, इथे म्हणून हे आहे अनकाउंटेबल नाऊन. ओके, लाईक आपण मिल्क हे लिटर्समध्ये किंवा किलोजमध्ये, शुगर, सॉल्ट आपण काउंट करू शकतो, बट इथे काउंटिंग इन द सेन्स ऑफ 1, 2, 3 नंबरिंगमध्ये. सो वी कॅन, आपण हे काउंट करू शकत नाही. आता हे बघा, हे टाईप्स ऑफ नाऊन अजून क्लिअर होतील तुमच्या वर्कशीट्सने. तर आता ही वर्कशीट आहे. पुट द नाउन्स इन द करेक्ट बॉक्सेस आहेत. प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन, पजेसिव्ह नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊनचे बॉक्सेस आहेत. इथे तुम्हाला काही नाउन्स दिलेले आहेत, ते तुम्हाला त्या पर्टिक्युलर बॉक्सेसमध्ये टाकायचे आहेत. लाईक इंडिया. आता इंडिया हे स्पेसिफिक आहे की हे इंडिया एका कंट्रीचं नाव आहे, तर म्हणजे ते एक स्पेसिफिक केलेलं आहे की ही कंट्री आहे इंडिया, म्हणून ते प्रॉपर नाऊनमध्ये. हाऊस कॉमन नाऊन, क्लास कलेक्शन आहे म्हणून ते कलेक्टिव्ह नाऊन. बर्ड कॉमन नाऊन, कारण ते स्पेसिफिक नाही केलेलं आहे. नंतर टीम ग्रुप ऑफ पीपल, कलेक्टिव्ह नाऊन. लव फीलिंग. ओके, तर ते आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. कम्प्युटर कॉमन नाऊन. महाराष्ट्र स्पेसिफिक आहे की हे स्टेट आहे, महाराष्ट्र स्टेट आहे, तर ते प्रॉपर नाऊन. बुक स्पेसिफिक नाही आहे म्हणून ते कॉमन नाऊन. फ्रायडे स्पेसिफिक सांगितलं की फ्रायडेलाच किंवा फ्रायडे म्हणून ते येईल प्रॉपर नाऊन. पेपर कॉमन नाऊन. फॅमिली ग्रुप ऑफ पीपल, अगेन कलेक्टिव्ह नाऊन. जुलै नेम ऑफ द मंथ प्रॉपर केलेलं आहे, मेन्शन इथे, म्हणून ते येईल प्रॉपर नाऊन. हेट फीलिंग ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. पूजा स्पेसिफिक नाव आहे, प्रॉपर नाऊन. कॉपर मटेरियल आहे म्हणून मटेरियल नाऊन. सिद्धीज बॅग पजेशन येतं, इथे दाखवते की ते सिद्धीची बॅग आहे म्हणून ते पजेसिव्ह नाऊन. टी अनकाउंटेबल नाऊन. आता टी हे मटेरियल नाऊनमध्ये सुद्धा येऊ शकतं, ते आपण पुढच्या वर्कशीटमध्ये बघूया. वर्कशीट नंबर 2
आयडेंटिफाय द अंडरलाईन नाउन्स. आता या वर्कशीटमध्ये आपल्याला सेंटेन्सेस दिलेत काही आणि काही नाउन्सला अंडरलाईन केलेले आहे, ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे, ओळखायचे आहेत की हे कोणत्या प्रकारचं नाऊन आहे. तर द शुगर इज इन द जार. द शुगर इज इन द जार. शुगर अनकाउंटेबल आहे कारण आपण शुगर काउंट करू शकत नाही. 1 2 3. नंबर 2, माय फ्रेंड्स वेंट टू द मूवी. फ्रेंड्स ग्रुप ऑफ पीपल इज अ कलेक्टिव्ह नाउन. नंतर पूजाज लॅपटॉप इज फास्ट. पजेशन येते पूजाज लॅपटॉप. ओके, तो इट इज पजेसिव्ह नाउन. ट्रस्ट इज इसेन्शियल इन रिलेशनशिप. ट्रस्ट इज अ फीलिंग और तो इट इज अ ॲबस्ट्रॅक्ट नाउन. नंतर द हनी इज स्वीट. हनी अनकाउंटेबल किंवा सबस्टन्समध्ये पण येऊ शकतं, तर ते मटेरियल नाउनमध्ये सुद्धा येऊ शकतं. ओके, नंतर द बर्ड्स आर सिंगिंग. बर्ड्स ग्रुप येतं इथे म्हणून ते कलेक्टिव्ह नाउन. द डॉग बार्क लाऊडली. द डॉग स्पेसिफिक नाही आहे कुठेच म्हणून ते कॉमन नाउन. आय हॅव अ ब्युटिफुल गोल्ड रिंग. गोल्ड मटेरियल नाउन. द डोअर बेल रँग. कंपाऊंड नाउन. डोअर प्लस बेल. डोअर बेल दोन नाउन मिळून एक वर्ड बनला आहे म्हणून ते कंपाऊंड नाउन. आय प्रेफर ग्रीन टी. टी नाव. टीमध्ये बघा आता अनकाउंटेबल नाउन पण येईल, काउंटेबल पण येईल, कॉमन पण येईल आणि मटेरियल पण येईल. कारण टी आपण काउंट करू शकत नाही 1 2 3 म्हणून ते अनकाउंटेबलसुद्धा येऊ शकतं. किंवा आपण असंही म्हणू शकतो की मी टी असं काउंट केलं, टी 1 कप, टी 2 कप, 3, म्हणजे असं पण होऊ शकतं काउंट म्हणून ते काउंटेबल पण येऊ शकतं. टी स्पेसिफिक नाही केलेली आहे कोणती टी आहे म्हणून ते कॉमन पण येऊ शकतं. मीन्स लाईक ग्रीन टी, रेड टी. नॉट स्पेसिफाईड म्हणून ते कॉमन पण येऊ शकतं किंवा मटेरियल तर आहे कारण टी एक सबस्टन्स पण आहे. जसं की इथे मी म्हटलं हनी इज ऑल्सो अ सबस्टन्स म्हणून ते पण मटेरियल नाऊन येऊ शकतं. तसंच हे पण मटेरियल नाऊनमध्ये येऊ शकतं. तर हे होते काही वर्कशीट्समधले 10 सेंटेन्सेस. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आजचा टॉपिक समजला असेल टाईप्स ऑफ नाऊन तर प्लीज खाली कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा म्हणजे पुढचे जे टॉपिक्स आहेत ते तुमचे मिस नाही होणार. आणि हा व्हिडिओ ज्यांना मराठीतून इंग्लिश शिकायचं आहे, ज्यांना इंग्लिश ग्रामर शिकायचं आहे त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. हे सगळे व्हिडिओज शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय.